नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील AI आधारित वाहतूक नियंत्रण प्रणाली अंतर्गत 1 ऑगस्टपासून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना AI ट्रॅफिक कॅमेऱ्यांमार्फत थेट दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री मोवियो गुंदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वाहनावरील नंबर प्लेट काढणं, झाकणं किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करून AI कॅमेऱ्यांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती वाहतूक पोलीस आणि AI ट्रॅफिक प्रणाली अशा दोन्ही माध्यमातून कठोर कारवाई केली जाणार आहे. AI कॅमेरे केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून रस्ते सुरक्षा वाढवणं आणि अपघातांचं प्रमाण कमी करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. AI कॅमेऱ्यांद्वारे वसूल होणारा सर्व दंड हा रोड सेफ्टी फंडामध्ये जमा केला जाणार असून तो रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. AI आधारित ट्रॅफिक कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येणारा दंड सध्या पुढे ढकलला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने AI ट्रॅफिक कॅमेरे बसवणं बंधनकारक केलं असल्याने त्यांची अंमलबजावणी करावीच लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातील प्रत्येक वाहनासाठी वैध थर्ड पार्टी विमा असणं बंधनकारक राहणार आहे. वाहतूक नियमांचं पालन व्हावं आणि रस्त्यांवरील शिस्त सुधारावी यासाठी काही वाहतूक उल्लंघनांवरती दंड आकारणं आवश्यक आहे. राज्यामध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण सातत्यानं वाढत चाललंय. त्यामुळे वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियमभंगावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. वाहनधारकांनी तातडीनं आपल्या वाहनाचा थर्ड पार्टी विमा वैध करून घ्यावा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन टाळावं असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रॅफिक कॅमेऱ्यांची ट्रायल आता संपलेली आहे आणि 1 ऑगस्टपासून थेट आता मोबाईलवरती तुमच्या दंडाची पावती येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.